गाइस वाजले 3:12. देन हॅलो गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. जिसका नाम है सुम मध्ये ब्लॉग. तर आज आपण चाललोय चिपळूणला, कारण की जरा बंद कर ना बोलतोय ना मी. तर आता निघालोय आपण चिपळूणला आणि आता वाजलेत 9, 9:30 होत आले आणि बॅग वगैरे आवरून झाली. आणि माझी दीदी आता मला हाकलायचं काम करते. नाटके करायला लागले आता ती. हा तर काही जेवण पण नाही दिलं. आता जाऊ बिर्याणी खोटं बोलती ती. थोडं बोलतीये. बिर्याणी खाल्ली, सॅलड खाल्लं, ते चिकनचं कालवण खाल्लं, गोबी खाल्ली. सांग की उपाशी पाठवते काय तुला? तर काही खरंच ती उपाशी पाठवतीये. आणि आता जाऊ बाहेर वगैरे खाऊ. हा उपाशी, आज उपाशीच राहा आता. तिकडून आल्यावरती देते का बघ. धमकी देते गाईज बघा. हा देते तर मी तुला घाबरते का? गाईज धमकी देते मला. हो देते. तर गाईज आता निघूया, कारण की आपली गाडी आहे 10ची. आता वाजले 9:30 आणि उशीर केला तर गाडी निघून जाईल. आपण चाललो एसटीने. बघू निघालोय आम्ही. दीदी आणि वेदू सोडवायला आलेत. दीदी रडू बिडू नको. हा गावाला चालले, रडू बिडू नको, रडशील वगैरे. वेदू पण आलाय सोडवायला. बघा आत्ताच रडायला लागले बघा. पैसे पाठव. अरे असल्या गोष्टी मागू नको. पाठवायचे काम कसले? जा घरी जा. 10% चार्जिंग राहील. रडू बिडू नको, जा. मी नाही रडत. नक्की. मम्मी आपल्याला फोन करून बोलू नको की बाबूला पाठवून दे. तिकडेच राहा. हा बाकीचं पण सामान तुझं पाठव. बघा काय बोलतीये. उशिरा उठतो. पारोसा नाही अंघोळ करून निघ. वाला पे कुठं गावाला. हा बाय बाय. लय आतमध्ये होतं घेऊ. तो हायवेला होता ना. मला तर वाटलं चुकीचं भाऊ गाणे बंद करू जरा. करू का? तर गाईज आता आपण निघालोय. गाडी पण आली आहे. भावाला आपल्या पिकअप करायला. हे करा बरं. काय नेमकी OTP. एक सेकंड हा. तर गाईज जाऊ आता आपण वल्लभनगर एसटी स्टँडला. तिकडे गेल्यानंतर गाडी झाली आहे फुल. आपल्याला काही जागा वगैरे भेटली नाही. तर आता बघूया दुसऱ्या गाडीने जाऊ. आणि ते एक गाडी आहे चोरवणे, त्या गाडीने जाऊ. दाखवतो तुम्हाला. त्या गाडीमध्ये ते जागा भेटली तर ठीक, नाही तर डायरेक्ट जाऊया आपण घरी. ही पण गाडी आली होती चोरवणे, खेड चोरवणे, लालपरी. तर आता ड्रायव्हर तर म्हणतोय की ही पण गाडी फुल आहे, कोणाला यायचं असेल तर स्टँडिंग या. तर बघू, जाऊ स्टँडिंग तर स्टँडिंग. आपल्याला काय पण करून गावाला पोचायचे. तर बघूया सीट वगैरे असेल तर. काही जातं आपण निघालोय. गाडी तरी कमीच आहे, पण रिझर्वेशन फुल होतं. आता निघालोय. आता आपण चाललोय डायरेक्ट खेडला. खेडवरनं डायरेक्ट आपण गाडी पकडूया चिपळूणची. चिपळूणच्या स्टेशनला उतरून नाही, डायरेक्ट आपण घरी पण जाऊ शकतो, कारण की ती जाणार लोटेवरनं डायरेक्ट चिपळूणला होताना आणि आपल्या तिथंच आहे. तर जाऊ आणि आपण डायरेक्ट आपल्या घरापाशी उतरूया. खेडला जाऊ. खेडवरनं काहीतरी त्यांना विचारलं तर त्यांनी काहीतरी 5:30 वाजता गाडी आपण पोहोचतो तिथं खेडला. तर खेडला पोचून
बघूया नेमकी गाडी आपल्याला चिपळूणला जायला कितीची आहे किती नाही. आता तर बघूया नेमकी कुठून चाललं आहे. तामिनी मार्गे जाईल शक्यतो, कारण की ही सोडवणे गाडी तामिनी मार्गे जाते. त्याच्या आधी पण मी गेलो होतो त्या गाडीने. तर बघूया. तर आता आपण आहे भोसरीमध्ये. तिकीट वगैरे काढली. काहीच मग तिकीट दाखवतो. असा प्रवास करत नाही, नाही तर बोलतो तुम्ही बिना तिकीटाचा प्रवास करतो. काहीच तिकीट वगैरे काढली आपण. काहीच वाजले 3:12 आणि आता आपण पोहोचलो माणगाव स्टँडला. सगळेजण आलेत परत. आपण कुठं गेलो ना. भाऊने घेतली काच पुसून. तर गाईस आपण खेडमध्ये पोचलोय एस टी स्टँडला. आपली ती गाडी होती सोरवणी गाडी. एकदम मामा थंडी काटत ना. रिक्षा स्टँडवर कष्ट करतात आणि एक खेडचं एस टी स्टँड आहे. बॅग वगैरे तिथं ठेवली. तर म्हटलं काय ते खाऊन येऊ. चहा वगैरे प्यालो थंडी जाण्यासाठी. डॉगी झोपलेत. गाईज आपण जाऊन उठून आलो. तर गाडी कमीत कमी 6ची गाडी आहे आणि आता वाजल्यात 5. अजून 1 तास आहे आणि इथं थंडी खूप आहे. बरं आलं ते ब्लँकेट घेऊन आलो. थंडी खूप आहे. तर बघू गाडी आल्यानंतर गाडीत बसू जाऊ घरी. 6ची गाडी आहे. किती वाजता येते काय येते आयडिया नाही. तर विचारलं तर आहे आपण. काही आता आपण पोचले वालपे स्टॉपला. गाडी सोडून गेली. झोपलो होतो. काही इकडचा व्ह्यू बघा. सगळे धुकच आहेत. थंडी पण खूप आहे आणि लोड म्हणजे खूप लोड आहे. तर गाईज आता जाऊया घरी बघू. तर गाईज आपण घरी आलोय आणि आता खूप झोप आली आहे. मम्मी पप्पा सगळेजण झोपलेत. भावानी विनीत आलाय. विनीतने कडी खोलली. तर आता आपण पण झोपूया. तर ब्लॉग वगैरे आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भावाला मोठं करा. बाय.